तर आपण ही दृश्य बघतोय यावेळेस शिवशाहू सद्भावना सलोखा यात्रा सुरू झालेली आहे। कोल्हापूरमध्ये ही सद्भावना रॅली काढण्यात आलेली आहे। शाहू महाराज या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। महाविकास आघाडी आणि त्याचे काँग्रेसचे खासदार आहेत शाहू महाराज छत्रपती यांनी या ठिकाणी आपण बघतोय शिवशाहू सद्भावना सलोखा यात्रा सुरू केलेली आहे। या यात्रेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे। हे दृश्य आपण बघतोय यावेळेस विशाळगडावरील हिंसाचाराच्या विरोधात ही सद्भावना रॅली निघाली। विशाळगडावर जो हिंसाचार झाला त्यानंतर शाहू महाराज त्या ठिकाणी गेले होते। त्यांनी तोडफोड झालेल्या सगळ्या भागाची पाहणी केलेली होती, स्थानिकांशी बातचीत केली आणि त्यानंतर आता कोल्हापूरमध्ये शिवशाहू सद्भावना रॅली देखील निघालेली आहे। विजय पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। विजय, ही रॅलीला सुरुवात झालेली आहे, ही रॅली कुठून कुठपर्यंत जाणार आहे, काय अधिक सांगा? नक्कीच विशाळगडमध्ये जो हिंसाचार झाला, जे गालबोट लागले आहे ते लोकशाही विचारांना कुठं पटलं नसल्यामुळे आज कोल्हापूरमध्ये शांततेत या रॅलीला सुरुवात झालेली आहे। इंडिया आघाडी आणि शाहू प्रेमींच्या वतीने ही रॅली काढण्यात आलेली आहे। शिवशाही सद्भावना रॅली ही या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। शाहू समाधी स्थळापासून या रॅलीला सुरुवात झालेली आहे ते शिवाजीच्या पुतळ्यापर्यंत ही रॅलीचा समारोप होणार आहे। बिलकुल, आणि आपण बघतो इथं मोठ्या संख्येने खरं तर नागरिकांनी देखील सहभाग घेतल्याचं दिसतंय। हो, नक्कीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। कोणतीही अशांतता पसरू नये, शाहू महाराजांना मानणारा हा कोल्हापूर जिल्हा असल्यामुळे जी घटना घडलेली आहे ती त्याचा निषेध करत शांततेचं आवाहन करण्यासाठी या ठिकाणी नागरिक सामील झालेले आहेत। बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या सद्भावना रॅली संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। 1.5 वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आला आहे। हा याला नको होता पण तो आला आहे आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे, सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे, हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे।